आज आपण पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. नेमकं काय विषय? काही दिवसाआधी आपल्या गवळी समाजाची कावड यात्रा निघाली होती. सगळे महिला व सगळे लहान मुलं त्या कावड यात्रात सामील होते. तर इतकी गर्दी असतानाही 100-200 लोकांची गर्दी असतानाही एक ट्रक चालक आला. त्याने काही गर्दी बघितली नाही आणि एका 7 वर्षा मुलाचा तिथं बली गेला. आज तिथे सर्व समाज बांधव सगळ्यांनी तीच मागणी केली की जास्तीत जास्त कठोर कारवाई त्या आरोपीवर हो. साहेबांनी आम्हाला शब्द दिला की त्याच्यावर आम्ही 304 ॲक्टनुसार आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करू. आणि आज आमची तेच मागणी राहील की जास्तीत जास्त फास्ट ट्रॅकने आपण या केसला कसं लवकरात लवकर त्या मुलाला आपण एक याच्याने चांगलं हे करू शकतात, कारण की न्याय देऊ शकतात. कारण की आज एका कुटुंबातले 7 वर्षाचा मुलगा गमावलेला आहे आणि त्याला न्याय देणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि आम्ही तेच आज DYSP साहेबांना, SP साहेबांना आम्ही तेच निवेदन दिलंय. मागणी असे आम्ही यादव वल्ला गवळी समाजाकडनं आलेले आहे. DYSP आणि DYSP यांना आम्ही आमच्या मागण्यात दिलेले आहे का आमचं 24 तारखेला जो अपघात झालेला आहे, आमचा लहान पोरगा गेलेला 7 वर्षाचा, त्यांचा जो म्हणजे अपघाती मृत्यू झालेला आहे, तर अशी घटना भविष्यात कोणासोबत घडू नये आणि प्रशासन या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. जे आम्ही कावड यात्रा काढलेली होती सर, त्या कावड यात्रेमध्ये जे माळसादेवी मंदिर होतं, त्या मंदिरापाशी स्पीड ब्रेकर न होते, साईड पट्ट्या न होते. PWDकडे पण आमची मागणी अशी राहील का PWDने पण आम्हाला त्या रस्त्यासाठी पाणी करून जे जे अत्यावश्यक वस्तू आहे त्या ठिकाणी ते गरजेचे त्या ठिकाणी लावायला पाहिजे. आणि जो आरोपी आहे समाजाच्या वतीने त्या आरोपीला कठोरच्या कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. हेच आमची निवेदन आहे. जळगावमध्ये अपघातामध्ये आतापर्यंत 6 जणांचे बळी आतापर्यंत गेलेले आहे. एका चिमुकल्याचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. आतापर्यंत प्रशासन बळी जाण्याची वाट बघतंय का? कारण वारंवार अपघात होत आहे, मात्र प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीये. काय सांगणार सर? मी ह्या गोष्टीला अक्षरशः तुमच्या सोबतच राहील. प्रशासन ह्याच गोष्टीचं वाट बघते की भविष्यात अजून 10-12 ॲक्सिडेंट होईल, त्यानंतर प्रशासन जागे होईल, अशीच कल्पना आम्हाला समजते सर. किंवा हे म्हणता येईल का भविष्यात असं अजून 1-2 घटना होतील तर प्रशासन जागेल. तर यांना मी निवेदन करेल का सर, या प्रशासनाला का भविष्यात अशी घटना कोणासोबत घडू नये, तर त्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी. नाव सांगा. पोलीस अधीक्षक कार्यालयात अपघाताच्या संदर्भात निवेदन देण्यात आलेलं आहे. काय मागण्या आहेत? आमच्या मागण्या अशा आहेत की जे आज गवळी समाजाच्या मुलासोबत घडलेलं आहे, हे भविष्यात पुढे कोणा बाळासोबत घडू नये. त्यासाठी आमची हेच मागणी आहे की तिथं 24 फुटाचा रोड होता, ते 9 फुटाचा रोड आहे. आणि आपण एक साईडने जाताना त्यांना पट्टी आखलेली आहे ना, काही नियोजन आहे तिथं, फक्त रस्ता बांधण्यासाठी बांधलेला आहे. त्याच्यात आता हा आमच्या बाळाचा जे मृत्यू झालेला आहे, दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, असं कोणाच्या बाळासोबत होऊ नये. तरी याच्यात जबाबदार जे आहे त्यांच्यावरती सरकारने किंवा प्रशासनाने सखोल चौकशी करून त्यांना आरोपींना दंड द्यावा. यात असंच नाही की त्या ड्रायव्हरचा आहे, त्याच्या मागे भरपूर जणांचे पण आहेत. तसं आज जर तो रोड जर चांगला राहिला असता तर आज आमचा बाळ आमच्यातला गेला नसता. आज जे दुःखाचं डोंगर गवळी समाजावर कोसळलेलं आहे ते आज कोसळलं नसतं. दादा काय सांगाल, 2 दिवसापूर्वी एक घटना घडली होती, आपल्या समाजातील एक बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आता आपण SP ऑफिसला आलात, काय आपल्या मागण्या आहेत? आमच्या मागण्या हेच आहे, जे चिमुकल्यावर ॲक्सिडेंट झाला आज रोजी 3 दिवसापूर्वी कावड यात्रा निघाली होती, त्याच्यात ड्रायव्हरना निकासदी करलं आहे. त्याच्याबद्दल आम्ही SP साहेब यांना सर्वांना निवेदन दिले आहे. याची हेच मागणी आमची कठोर कारवाई करण्यात यावे आणि सरकारतर्फे आम्हाला न्याय मिळण्यात यावे. कोर्टात गुन्हा दाखल करणार आहे.